तर ऐका ना शेतकरी मित्रांनो, द्राक्ष शेती नाशिकची अत्यंत धोकाट चालू वर्षी. तर आजीची सुद्धा आहे ना द्राक्ष शेतीच होती. मग आजी सुद्धा न डाक मागता आत्तापर्यंत द्राक्ष शेतीचा तो विषय सोडून त्यांनी ना व्यवसायामध्ये उतरल्या. आज म्हणजे एकदम छोटी एवढी चहाची टपरीचं रूपांतर मोठ्या विशाल या हॉटेलमध्ये झालं आहे. आणि आजीने पहिला जो धंदा झाला ना 1100 रुपयाचा, तिथे ती 500 रुपयाची नोट सुद्धा आहे ना सांभाळून ठेवली आजीनं. ती टपरी सुद्धा सांभाळून ठेवली. तर जे हरी माऊली राम मंडळी, इकडं पोरायचं आहे ना टामाट्या खोडायचं काम चालू होतं. पण ते म्हणे ना दुसरा प्लॉट उद्या खोडू. मग त्यांना ना म्हटलं चला यांचा व्हिडिओ काढतो. ते मोबाईल काढल्यावर डायरेक्ट पळून गेले. आडगावची दिदी आणि तिच्या वर्ग मैत्रिणी बऱ्याच दिवसांनी घरी आल्या होत्या. मग ते म्हणे आम्हाला आहे ना आमच्या मैत्रिणीला कारसूरच्या ताकाटे वस्तीवर सोडून दे, आमच्या मैत्रिणीला भेटायला जायचंय. मग त्यांना अशा पद्धतीनं स्वयंभा या राम आणि आपण निघालो होतो नाशिकला. नाशिकचं काम आवरलं आणि आपण फायनली पोहोचलो होतो पुस्तकांचं हॉटेल, आजीचं हॉटेल. खूप दिवसांची इच्छा होती. 10व्या मैलावर अगदी हाकेच्या अंतरावर आहे ना हे आजीचं पुस्तकांचं हॉटेल आहे. मग इथे गेल्या ना आपल्या हातात आलं डायरेक्ट सुखाची शेती नावाचं पुस्तक. ते पाहिलं आणि पुढंच गेल्यानंतर आहे ना आपल्याला भारताचं संविधान आणि राजा छत्रपती अशी अनेक पुस्तकं पाहायला तर मिळाली. तेवढ्यात आले आजी. जरी अभ्यास मोबाईलवर जरी येत असला तर भेटलेले माणसानं वाचलेले पुस्तक हजार मित्राच्या ठिकाणी वळावं. वाव, अप्रतिम. त्याच्या करताना